पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटवण्याची मोहीम। पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता एकीकडे अनेक प्रमुख रस्ते रुंद करण्याचा घाट घातला जात असताना या शहरातील सर्वच वर्दळीच्या प्रमुख रस्त्यांवर जागोजागी करण्यात आलेली अतिक्रमणे बांधकाम परवाने दाखवून व्यावसायिक परवान्याच्या इमारती, दुकानगाळे आदींच्या समोरील फ्रंट मस्जिद अथवा ओपन स्पेस बंदिस्त करून रस्त्यावर वाहतुकीस करण्यात आलेले अडथळा यामुळे सर्वसामान्य नागरिकांना या वर्दळीच्या रस्त्यावरून पायी चालणे देखील मुश्किल होऊन बसले होते। अशातच शहरात जागोजागी लावण्यात आलेले डिजिटल फलक यात भर घालत आहेत। पंढरपूर नगरपालिका प्रशासनाकडून प्रतिवर्षी आषाढी कार्तिकी यात्रा समीप आली की अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेतली जाते। मात्र हा अतिक्रमण हटवण्याचा केवळ वारी पुरता फारसा असतो अशीच भावना या शहरातील नागरिक व्यक्त करीत आहेत। 1 महिन्यापूर्वी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंढरपूर शहरातील वर्दळीच्या रस्त्यावरील अतिक्रमणे त्वरित हटवावीत असे आदेश नगरपालिका प्रशासनास दिले होते। आता नगरपालिका प्रशासनाकडून आज अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आल्याचे चित्र असून नगरपालिका ते एसटी बस स्थानक रस्त्यावरील अनेक अतिक्रमणे जेसीबीच्या माध्यमातून हटवली जात असल्याचे चित्र पाहावयास मिळाले। यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या उपस्थितीत पोलीस पथकास सोबत घेऊन नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून अतिक्रमणे हटवली जात असल्याचे चित्र दिसून आले। शहरातील सर्वच रस्त्यावरील अतिक्रमण धारकांनी आपली अतिक्रमणे काढून घ्यावीत असे आवाहनही यावेळी बोलताना मुख्याधिकारी रोकडे यांनी केले आहे। तर आता नगरपालिकेकडून राबविण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचे फलित म्हणून निदान पुढील महिना दीड महिना तरी अतिक्रमण हटवले रस्ते मोकळा श्वास घेणार आहेत असे म्हणावे लागेल। तर पुन्हा याच ठिकाणी अतिक्रमण झाल्यास त्याची जबाबदारी निश्चित करून अतिक्रमण विभागातील संबंधितांवर कारवाई केली जाणार का असाही सवाल यावेळी उपस्थित केला जात आहे। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवरती शहरामध्ये मुख्य रस्त्यावरती पालखी मार्ग असेल, प्रदक्षिणा मार्ग असेल आणि इतर सगळे मुख्य रस्ते आहेत त्या मुख्य रस्त्यावरती होणारी गर्दी लक्षात घेता त्यांचं मॅनेजमेंट व्यवस्थित होण्याच्या अनुषंगाने शहरातील जे काही रस्त्यावरचे अतिक्रमण आहेत, व्यावसायिक आहेत, इतर किरकोळ व्यावसायिक आहेत किंवा तात्पुरते अतिक्रमण आहेत, या सर्वांना नगर परिषदेच्या वतीनं रस्त्यावरील अतिक्रमण काढून टाकण्यासाठी यापूर्वी सूचना दिलेल्या आहेत। आता वारी तोंडावर आलेली आहे, जवळ आलेली आहे, त्या अनुषंगानं नगर परिषद प्रशासन, पोलीस प्रशासन आणि त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम महसूल प्रशासन या सर्वांच्या वतीनं एकत्रितपणे आम्ही शहरातील मुख्य वारीतील जे काही रस्ते आहेत त्या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात केलेली आहे। माझी सर्व पंढरपूरच्या नागरिकांना विनंती आहे की प्रशासनानं अतिक्रमण काढून नुकसान होण्यापेक्षा ज्यांना शक्य आहे त्यांनी स्वतःहून जर अतिक्रमण काढली तर आपल्या पंढरपूर शहरातील वारी ही निर्विघ्नपणे आणि सुरळीत पार पडण्यासाठी सर्वांना मदत होईल। जर ज्या अतिक्रमणधारकांनी स्वतःहून जर अतिक्रमण काढून घेतलं नाही तर आजपासून प्रशासनानं कारवाई केलेली आहे आणि ही कारवाई अशीच अखंडित वारीपर्यंत सुरू राहणार आहे आणि त्याच्यामध्ये रस्त्यामध्ये येणारे अतिक्रमण हे पालिकेच्या आणि संयुक्त विभागाच्या वतीनं आम्ही ते काढून टाकणार आहोत। परत एकदा सर्वांना विनंती आहे की आपण स्वतःहून जर हे अतिक्रमण निघले तर आपली ही जी वारी आहे ती वारीमध्ये व्यवस्थित प्रशासनाला काम करणं शक्य होईल।